अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर विजयराव लोखंडे यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचे कामाचे कंत्राटदाराकडून मजुरीचे पैसे न मिळाल्याबाबत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। हे असून त्यांनी या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांना सुद्धा निवेदन सादर केले आहे। कंत्राटदाराने काही पैसे दिले मात्र रक्कम देण्यास टाळाटाळ करत असून माझ्यावर अन्याय करत आहे। डिसेंबर 2023 पासून राजेश मुंदडा सरकारी कंत्राटदार यांच्याकडे सोनेगाव खर्डा तालुका धामणगाव रेल्वे व शेलुगुंड तालुका नांदगाव खंडेश्वर येथील ब्रिजचे पूर्ण काम केलेले आहे। आपण यांना ज्याप्रमाणे बोली केली आहे किंवा कटापवर पेमेंट, ड्राफ्टवर पेमेंट, वॉलवर पेमेंट ज्याप्रमाणे यांनी कुठल्याही प्रकारचं कुठलंही पेमेंट केलं नाही। फक्त हप्त्याला जे खर्च होती मजुरी पेमेंट मजुराचे तेवढे पैसे देत गेले। बाकी उर्वरित पैसे आपण जेव्हा त्याला होळीचा सण आला आपल्याकडे कोरकू मजूर होते, आपण त्यांना पेमेंट मागितले, होळीचे पेमेंट द्यायचे असतात तर ते पैसे नाही आहे हे नाही ते करून आपण उलटसुलट कारणं सांगून आपल्याला मुंबईला गेलो इकडे गेलो। ते प्रॉपर सध्या अमरावतीतच होते त्यावेळेस आणि आपण पैसे मागितले, तू येऊ नको, तुला पैसे देत नाही, तुझ्याकडून जे होते ते करून घे, तुझं काम तुला काम करू देत नाही मी। आपलं म्हणजे जे महत्त्वाचं काम होतं पुलाचं ते प्रॉफिटचं काम दुसऱ्याला दिलं आणि जे मेहनतीचं काम आहे ते स्वतः माझ्याकडून करून घेतलं, फाउंडेशनचं सर्व काम। आणि आपल्याला राजीव पठाण नावाचा जो चांदुरेलीचा माणूस आहे त्याच्याकडून धमकी देण्यात आली की तू पैसे कसे मागतो, इथे ये चांदुरेलीला आहे, तुला सांगतो हिशोब कसा राहते तसा राहते। आपण त्यांना वेळोवेळी राजीव मुंदडा यांना कॉल केले, पैसे मागितले पण ते अद्यापपर्यंत आपल्याला पैसे दिले नाही। शासनाने आतापर्यंत काय केलं? शासनाचे कोणी अधिकारी इथे आले किंवा काही? आपण 30 सप्टेंबरपासून उपोषणाला बसलो, आज 6वा ते 7वा दिवस आहे। प्रशासनाकडून कुठली दखल घेतली नाही, कोणी नाही आलं, कलेक्टर ऑफिसकडून कोणी नाही आलं, कुठलं आमदार खासदाराकडूनही कोणी नाही आलं आहे आपल्याकडे आतापर्यंत। मी 6 दिवस झाले इथं वाटच बघ। आता उपोषण कुठपर्यंत आमरण उपोषण असेल? हे उपोषण आपलं अमर्यादित आमरण उपोषण राहणार आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, आपल्या न्याय मिळेल पैसे मिळणार नाही तोपर्यंत आपण इथंच बसणार आहे। गेल्या 6 दिवसापासून उपोषण सुरू असून अजूनपर्यंत कोणीही अधिकारी किंवा राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी फिरकले सुद्धा नाही। मला न्याय मिळण्यात यावा या संदर्भात त्यांनी आता उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। या संदर्भात त्यांनी झालेल्या प्रकरणासंदर्भात विस्तृत माहिती माध्यमांना दिली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करिता अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।